रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर सिंह राशीचे आहात तर हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कारण मार्च 2025 पासून नक्कीच सिंह राशीच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं विपरीत असं घडत आहे। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्ही कनेक्ट होणार आहात। कारण तुम्हाला वाटेल यस, अगदी सेम याच गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत। तर मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये का घडत आहेत, त्याचं रिझन काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय करावेत। तर आता आपण सुरू करूयात। तर सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही नेहमी परिस्थिती कंट्रोल करत असता। लोक तुमच्याकडे नेहमी कर्तृत्वाने पाहत असतात। तुमच्या आयुष्यातील तुमच्या आसपासच्या मंडळींची प्रत्येक निर्णय हे फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून असतं। परंतु सध्या सगळी परिस्थिती काहीतरी वेगळीच वळण घेत आहे असं तुम्हाला नाही का वाटत? काहीतरी विपरीत घडत आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या घरामध्ये वातावरण अगदी जड झालेलं आहे। पैसा येत आहे परंतु तो टिकत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यासोबतच दुरावा वाढत चाललेला आहे। मग मनामध्ये अचानक प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत किंवा होत आहेत की हे सगळं माझ्यासोबतच का घडत आहे आणि आत्ताच अचानकपणे हे माझ्यासोबतच का? कारण मी इतकं करत आहे सगळ्यांसाठी, मी सगळ्यांचा विचार करत असतो, मी सगळ्यांसाठी भल्याचाच विचार करतो, मग असं का होत आहे? तर याचं उत्तर आहे, नीट ऐका। तुमच्या राशीपासून म्हणजे सिंह राशीपासून शनी महाराज 8व्या स्थानावर सध्या विराजमान आहेत। 2025 मार्च पासून ते विराजमान झालेले आहेत आणि एप्रिल 2027 किंवा 27च्या आसपास 2027 पर्यंत ते तिथे विराजमान असणार आहेत, 2.5 वर्ष। तर हा केवळ योगायोग नाही, तर हे आहे शनीची ढैया। आणि ही शनीची ढैया सिंह राशीवाल्यांसाठी खूप साधी नसते किंवा सरळ नसते। ही शनीची ढैया सिंह राशीवाल्यांसाठी अगदी तुमच्या मुळावर काम करत असते, आयुष्याच्या मुळापर्यंत जाऊन सगळ्या गोष्टी उलगडत असते। तर लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्यासोबत का घडत आहे? तर याचं कारण आहे शनीची ढैया। आता तुम्ही म्हणाल शनीची 7.5 पाहिलेली आहे, पण ढैया काय आहे? तर याचा मी एक व्हिडिओ वेगळा केलेला आहे, तर विस्तारित स्वरूपामध्ये त्याची लिंक खाली दिलेली असणार आहे, ते तुम्ही पाहू शकतात। मग तुम्हाला लक्षात येईल की शनीच्या ढैया म्हणजे नेमकं काय आहे। आता मी सांगणार आहे की नेमकं शनीच्या ढैयेचं सिंह राशीवर सगळ्या क्षेत्रामध्ये कसे परिणाम होणार आहेत आणि तुम्ही काय उपाय करावे। आणि व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत, कारण शेवटी मी तुम्हाला एक सांगणार आहे की या ढैयामध्ये सुद्धा शनीच्या ढैयामध्ये सुद्धा सिंह राशीला एक गुप्त वरदान आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। ते खूप लोकांना माहिती नसतं। आपल्याला माहिती आहे की शनी आणि सिंह राशीचा जो स्वामी आहे सूर्य, ते एकमेकांचे दुश्मन आहेत। तरी सुद्धा तुमच्या कर्मामुळे, तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे तुम्हाला एक वरदान नक्कीच मिळणार आहे, ते मी तुम्हाला शेवटी नक्की सांगते। तो त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता 8व्या स्थानामध्ये शनी आहे, म्हणजे 8वं स्थान हे नेमकं कशाचं आहे? तर बघा, 8वं स्थान हे फक्त अडचणींचं स्थान असं नाही, तर ते आहे एक ट्रान्सफॉर्मेशन झोन। यामध्ये अचानक बदल, लपलेलं एखादं सत्य, आरोग्याची काळजी, नात्यांची खरी कसोटी आणि मानसिक पुनर्जन्म या गोष्टींचा समावेश पण होतो। आणि जेव्हा शनी महाराज इथेच विराजमान होतात तेव्हा ते तुम्हाला म्हणजेच सिंह राशीला एकच प्रश्न विचारतात की तू खरोखरच राजा होतास का? का उगाच परिस्थिती चांगली होती म्हणून तू चमकत होतास? तुमच्यावर नेमकं कसा परिणाम होणार आहे शनीच्या ढैयेचा ते आता आपण पाहूयात। पहिलं तर काय होणार आहे? अहंकाराला धक्का बसणार आहे, इगो हर्ट होणार आहे आणि ते तर सिंह राशीच्या व्यक्तींच्या मुळातच असतो। नेमकं मी म्हटल्याप्रमाणे शनी हा मुळालाच टार्गेट करत असतो। तर काय होणार आहे पहा, कोणी तुमची किंमत कमी करेल तर कोणी तुमचं ऐकणारच नाही, जे तुम्हाला कधी पटणार पण नाही। तुमचं मत डावललं जाईल आणि हे तुम्हाला इगो हर्ट होण्यासारखं आहे। सगळ्यात मोठी तुमची ही हार आहे। पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ही किंवा हे अपमान नाही आहे, तर हे या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत तर ते तुम्हाला नम्रता शिकवण्यासाठी आलेले आहेत, जे तुमच्यामध्ये थोडंसं कमी पाहायला मिळतं।
आता आर्थिक हालचालींवर कसं टार्गेट करणार आहे शनी, तर पहा, अचानक खर्च उद्भवतील, गुंतवणुकीमध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. तुम्ही गुंतवणूक केलेली आहे की या वेळेस तुम्हाला पैसे मिळतील, पण खूप अडचणी येतील तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्यासाठी किंवा पैसे मिळण्यासाठी. कर्ज, जुने जे कर्ज आहे त्याच्या बोजा अजून वाढत राहणार आहे, कारण ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही अजून काही ठिकाणी नवीन कर्ज घेऊ शकता. मग कर्जाचा बोजा वाढणार आहे. सोबतच जे आर्थिक सोर्सेस आहेत ते अचानक बंद पडतील. तुम्हाला जो पैसा मिळणार होता वेगवेगळ्या सोर्सेसमधून, तो अचानक बंद होण्याची शक्यता आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक ताण नक्कीच वाढणार आहे, कारण शनी महाराज डायरेक्ट तुमच्या प्रत्येक गोष्टींवर टार्गेट करतात की जेणेकरून तुम्ही कसं वागता, म्हणजे तुमचे कर्म तुम्ही कसे ठेवता, मग महत्त्वाच्या गोष्टी तो टार्गेट करतो. आणि मग तुम्ही जर इथे हरला आणि वाईट मार्गाने जर आपण विचार केला किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामधून जर आपण पैसे कमवण्याचा प्रयत्न केला, तर तिथेच आपल्याला मग शनी महाराज वाईट फळे द्यायला चालू करतात. तुम्हाला लक्षात येत असेल मी काय बोलत आहे ते. तर लक्षात ठेवा, ही आपली शनीची ढैया म्हणजे कर्माची परीक्षा आहे. आपण किती आपलं कर्म शुद्ध ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे. या काळामध्ये किती संयम ठेवतो, किती नम्रतेने वागतो, अहंकार आणि इगो किती प्रमाणामध्ये बाजूला ठेवतो किंवा ते पूर्ण मुळात सकट आपण उपटून काढण्याचा प्रयत्न करतो, हे सर्व शनी महाराज बघत असतात. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जरी शनी महाराजांनी आत्ता तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स क्रिएट केलेले असतील, तरी ते तुमचे एक आर्थिक कायमचे तुम्हाला आर्थिक लाभ कसे मिळतील याची सुरुवात ते करत असतात याच काळामध्ये, किंवा त्याची पायाभरणी करत असतात किंवा एक बेस तयार करत असतात ते. ठीक आहे, तुम्हाला अडचणी येतील, परंतु जर तुम्ही चांगले कर्म ठेवलेत तर शेवटी जसं 7.5मध्ये शेवटी जसं शनी फळ देतो, तसंच ढय्येमध्ये पण शेवटचे जे 2-3 महिने असतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. पण एकच आहे की तुमची वृत्ती आणि तुमचं कर्म किती चांगलं होतं. तुम्ही जर खूप चांगल्या मनाने, शुद्ध मनाने जर चांगले कर्म केले असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले फळं पण मिळणार आहेत. आता घरातील वातावरण नेमकं कसं असणार आहे, तर घरामध्ये शांतता नसणार आहे. सतत छोट्या मोठ्या वाद होत राहतील, कुरबुरी होत राहतील, मतभेद होत राहतील. घरामध्ये कोणी वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्या आरोग्याची सतत चिंता राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे खटके उडण्याची शक्यता आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून. तुम्हाला कधी कधी असं वाटेल की मी सगळ्यांसाठी एवढं करत आहे, पण माझा का कोणी विचार करत नाही आहे सध्या, माझ्या मनाचं का कोणी माझ्या मनाला का कोणी विचारत नाही आहे, मला काय पाहिजे ते का कोणाला समजत नाही आहे, असे प्रश्न तुम्हाला पडतील आणि तुम्हाला एकाकीपणाची भावना पण या काळामध्ये येऊ शकते. शनीच्या ढय्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सिंह राशीवाल्यांना एक गोष्ट सांभाळायची आहे, ती म्हणजे तुमचं मानसिक बदल, मानसिक जे आरोग्य आहे ते सांभाळायचं आहे, कारण तो तिथे टार्गेट नक्कीच करतो. सगळ्यात मोठा बदल तुमचा पडणार आहे एका गोष्टीवर, की तुम्ही आतून बदलत जाणार आहात. म्हणजे तुमच्या नकळत तुम्ही आतून पॉलिश केले जाणार आहात. जुनी काही माणसं होती जी तुमची नव्हती असं समजा, आणि ते दूर जातील तुमच्यापासून. जे खोटे मित्र होते, उगाच दिखाव्यासाठी तुमची वाहवा करत होते, ते ओळखू येतील तुम्हाला. खरे मित्र आणि खोटे मित्र यांच्यामधील फरक तुम्हाला या काळामध्ये कळणार आहे. आणि तुम्हाला स्वतःचं खरं रूप दिसायला लागेल. म्हणजे एकंदरीत तुमचं स्वतःशीच तुम्ही मैत्री करायला लागाल. लक्षात ठेवा, हा जो काळ आहे या काळामध्ये एकटेपणाची जी भावना आहे ती जास्त मजबूत होते, कारण तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून तुम्हाला एकटं पाडलेलं आहे. परंतु एक गोष्ट की या एकटेपणातूनच तुम्ही मजबूत होणार आहात, हे पण लक्षात ठेवा. आता एकच प्रश्न आहे की हा काळ वाईट होता का, किंवा हा काळ वाईट आहे का? तर वाईट आहे, उत्तर आहे हो, जर तुम्ही हट्टी राहिलात तर. उत्तर आहे नाही, हा काळ अजिबात वाईट नाही आहे. केव्हा? जर तुम्ही परिस्थिती स्वीकारली, संयम ठेवलात, अहंकार बाजूला ठेवलात आणि परिस्थितीसोबत जुळवून घेतलात, त्याच्यासोबत तुम्ही वाहत राहिलात, तर हा काळ अजिबात वाईट नाही आहे. त्याच्यातून तुम्हीच काहीतरी वेगळं शिकणार आहात की जेणेकरून ते पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप मदत करणार आहे. असं समजा की तुमच्या आयुष्यामध्ये धडा शिकवण्यासाठी हा काळ आलेला आहे. तर या स्थानातील जो शनी आहे तो तुम्हाला खाली पाडत नसतो, तर तो तुम्हाला आतून घडवत असतो. लक्षात ठेवा, या काळामध्ये जो सिंह शांत राहतो तो पुढच्या टप्प्यासाठी अजेय होत असतो.
तर या ध्येयामध्ये तुम्हाला काही काळजी घ्यावीची आहे. ती कोणती काळजी असणार आहे तर बघा, तुम्हाला या काळामध्ये कोणतेही मोठे आर्थिक रिस्क घ्यायचे नाही आहेत. जर कन्फर्म असं वाटत असेल तरच मग तुम्ही विचार करू शकतात कोणत्याही निर्णयाचा आर्थिकदृष्ट्या किंवा गुंतवणुकीचा. अजून एक म्हणजे अहंकारामुळे कोणतंही नातं तोडू नका. या काळामध्ये तुमच्या नात्याची परीक्षा घेतली जाणार आहे, तुमची स्वतःची परीक्षा घेतली जाणार आहे, तुमच्या अहंकार, इगो या सगळ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. सोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काही तपासणी तुम्ही वारंवार करत असतात ते कंटिन्यू करा. आरोग्यावर पण दुर्लक्ष करू नका. विशेष करून गुपित शत्रूंवर विश्वास अजिबात ठेवू नका आणि रागामध्ये कोणतेही निर्णय घेऊ नकात. या काळामध्ये संयमच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र बनणार आहे. आता शनीच्या ढयेमध्ये तुम्हाला खूपच त्रास होत आहे तर तुम्ही काही उपाय आहेत किंवा उपासना आहेत ते तुम्ही करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं जे अडचणी आहेत ते कमी होतील किंवा दूरच होतील. पण हे औपचारिक म्हणून तुम्हाला करायचं नाही आहे. तर कोणतीही गोष्ट करत असाल तर ते मनापासून करा. तुमच्या मनात आली पाहिजे की मी जर हे केलं तर मला 100% मी चांगले परिणाम मिळणार आहेत आणि मी माझ्या सगळ्या अडचणींमधून बाहेर येणार आहे. तर पहिला उपाय जो आहे तो आहे दर शनिवारी तुम्ही 108 वेळा ओम शनेश्वराय नमः हा जप 108 वेळा करू शकतात. दर मंगळवारी किंवा दर शनिवारी किंवा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दररोजच हनुमान चालीसाचं पठण करू शकतात. यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि आयुष्यभर जर तुम्ही ठेवलात तर बघा तुम्हाला आयुष्यभरासाठी एक वेगळंच तुमच्यातलं रूप तुम्हाला दिसून येईल. हळूहळू तुम्ही स्वतःला वेगळ्या रूपाने ओळखायला लागाल. गरिबांना, गरजू व्यक्तींना मदत करा. काळे तीळ असतील, काळे उडीद असतील, दर शनिवारी ते तुम्ही दान करा. आणि सगळ्यात मोठा उपाय आहे की स्वतःला बदला. जर तुम्हाला वाटत असेल की यस माझं इथे चुकत आहे तर ते स्वीकारून स्वतःला बदला. कारण बदलणे हा सगळ्यात मोठा एक गुण आहे. त्याच्यामुळे आपण प्रवाहाच्या सोबत वाहत जातो आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत जात असतो. शनी तुमची पूजा पाहत नाहीत तर ते तुमची वृत्ती पाहत असतात. तर दोन्ही करा, दोन्ही चांगले ठेवा, नक्कीच फळ तुम्हाला चांगले मिळतील. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही आलेला तर तो तुम्हाला अगदी लोखंडासारखा मजबूत करण्यासाठी आलेला आहे. आज ज्या गोष्टी तुम्हाला अडथळे वाटत आहेत ना तर त्याच गोष्टी, त्याच घटना तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये किंवा पुढच्या यशामध्ये तुम्हाला पायरी वाटतील. पण एक मोठा प्रश्न तुम्ही स्वतःला पण विचारा की या ध्येयाला तुम्ही शाप समजत आहात की एक मोठं गुप्त वरदान. कारण 8व्या स्थानातील शनी एक गुपित ठेवत असतो आणि ते गुपित म्हणजे जो व्यक्ती किंवा जो सिंह राशीचा व्यक्ती या काळामध्ये शांत राहतो ना त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शनी महाराज एक असा टर्निंग पॉईंट आणतात की त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. तर तो टर्निंग पॉईंट नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये कधी येणार आहे? एप्रिल 2027 पर्यंत. आणि सिंह राशीला नेमका कोणता महिना सगळ्यात महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर त्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.